मुंबईत महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत शहरात तब्बल 55.28% मतदान झालंय। टक्केवारीचा विचार करता गेल्या 25 वर्षातला हा रेकॉर्ड ब्रेक परफॉर्मन्स आहे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जय सहारिया यांनी ही माहिती दिली आहे। आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार 10 महापालिकांमध्ये सरासरी 56.30% मतदान झालंय। रात्री उशिरा जारी केलेल्या मुंबईत सुमारे 50 लाखपेक्षा जास्त मतदारांनी आपला हक्क बजावला, पण मुंबईतल्या मतदारांच्या संख्येत 2012च्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 11 लाखांची घट झाली आहे। त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीतली घसघशीत यश अपेक्षितच होती। अर्थात या आकडेवारीमुळे मुंबईकरांनी दाखवलेल्या मतदानाबद्दलच्या आस्थेचं कौतुक कुठेही कमी होत नाही। अर्थात टक्केवारी आणि एकूण मतदारांच्या गुणोत्तराचा हा निकष मुंबई महापालिकेपुरताच मर्यादित ठेवावा लागेल, कारण पिंपरी चिंचवड आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढलेली टक्केवारी हे मतदारांमध्ये झालेल्या जागृतीचाच परिणाम असल्याचं स्पष्ट आहे। आणि एकूणच वाढलेल्या या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात अभ्यासात्मक मत जाणून घेऊयात। जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांचं। उदय सर, काय सांगाल? एकंदरीतच वाढलेल्या या टक्केवारीचा अर्थ नेमका आपण काय सांगाल? स्वाती, याच्याकडे 3 गोष्टींनी पाहायला लागेल। एक म्हणजे यावर्षी 11 लाख मतदार कमी होते। नंबर 2, यावेळी पंचरंगी लढती होत्या। आणि नंबर 3, यावेळी मतदानाचा टक्का जवळपास 10% वाढलेला आहे। त्यामुळे साहजिकच काही जणांचा चकवा असण्याची शक्यता आहे की हे जे वाढीव मतदान आहे हे अत्यंत फसवा आहे। तर त्याच्याकडे असं बघून चालणार नाही। पंचरंगी लढत असल्यामुळे प्रत्येकाने आपापले मतदार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। माध्यमांनी आणि इतर सर्व प्रकारातून मतदारांमध्ये जागृती निर्माण करायचा प्रयत्न झाला। सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर SMS फिरत होते। निवडणूक आयोगाचे कौतुक करायला पाहिजे। त्यामुळे जरी एकूण मतदारांची संख्या कमी झालेली असली आणि मतदानाचा टक्का वाढलेला असला तरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदान वाढलेलं नाही हे जरी मान्य केलं तरी ते वाढलं आहे। ऍब्सोल्यूट टर्म मध्ये म्हणजे जवळपास 4.5 ते 5 लाखांनी मतदान जास्त झालं हे देखील कौतुकास्पद आहे। अर्थात हे मतदान आणखीन वाढायला पाहिजे आणि जवळपास सर्वांनी मतदान करायला पाहिजे ही अपेक्षा योग्य आहे। परंतु या मतदानाचा नेमका अर्थ काय असा जर प्रश्न मला विचारला तर आपलं एक लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या वेळेला दुरंगी लढती होत्या मुंबईमध्ये आणि त्या दुरंगी लढतीमध्ये सुद्धा 40 ते 45 जागा अशा होत्या की ज्या 400 पेक्षा कमी मतदानाच्या फरकाने जिंकलेल्या होत्या। म्हणजे विजयी उमेदवाराला पराभूत उमेदवारापेक्षा फक्त 400 जास्त मतं होती। यावर्षी आता पंचरंगी लढती आहेत, त्यामुळे साधारणतः हा जो आकडा 400 पेक्षा कमी मतांनी जिंकलेल्यांची जी संख्या असेल ती संख्या जवळपास 50च्या वर जाण्याची शक्यता आहे। एक प्रकारे 20 ते 22% किंवा त्याच्याही पेक्षा कमी साधारणतः 18 ते 22% मतदान ज्याला होईल तो उमेदवार निवडून येईल पंचरंगी लढतीत, अशा प्रकारची आत्ताची लोकशाहीची अवस्था आहे। झालेलं वाढीव मतदान हे जरी ऍब्सोल्यूट टर्म मध्ये कमी दिसत असलं तरी देखील ते कौतुकास्पद आहे असं त्याचं विश्लेषण करावं लागेल। नक्कीच। धन्यवाद उदय सर दिलेल्या विश्लेषणात्मक माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।